नमस्कार. स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आपण जर नवीन असाल तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि परिचितांनाही अवश्य पाठवा. मोक्षदा एकादशी म्हणजे मार्गशीर्ष एकादशी गीता जयंती म्हणून आपण साजरी करतो. गीतेचं सार येईल असं काव्य 18 अध्यायांचं 18 कडव्यांचं इथे सादर करते. गीता मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या मंगल प्रभाती कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णाच्या मुखारविंदातून गीतेचा ज्ञानप्रवाह स्त्रवला. साऱ्या जगाला गीतेसारखा अमूल्य ग्रंथ लाभला. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात एक सुवर्ण पान बनून राहिला. हा गीता जयंतीचा उत्सव सर्व विश्वातील सुज्ञ लोक अगदी भावपूर्ण अंतःकरणाने दरवर्षी साजरा करतात. ही गीतेची विशेषता आहे. योगेश्वर श्रीकृष्णाच्या मुखातून स्रवलेले माधुर्य आणि सौंदर्य यांचे वाङ्मयीन रूप म्हणजे गीता. भगवान गोपाळकृष्णाच्या प्रेममुरलीने गोकुळवासियांना मुग्ध केले आणि योगेश्वर कृष्णाच्या ज्ञानमुरली गीताने कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त केले. आणि तेव्हापासून आजपर्यंत अनेक ज्ञानी, भक्त, कर्मयोगी, ऋषी, संत, समाजसेवक किंवा चिंतक, मग तो कोणत्याही देशातला किंवा कोणत्याही काळातला असो, धर्माचा किंवा जातीचा असो, सर्वांनाच त्यांनी मुग्ध केले आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं. प्रत्येक मानवाला जीवन जगण्याची हिंमत गीतेने दिली आहे. आज गेली 35 वर्षे समाजात पुरोहिता म्हणून कार्यरत असलेल्या मलाही गीतेचे सार लिहिण्याची प्रेरणा प्राप्त झाली. ते सार इथे सादर करते. 700 श्लोकांची असलेली 18 अध्यायात भरलेली ज्ञान, भक्ती, कर्म आणि ह्या कांडात्मक गीतेवर ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिली. समाजातील तळागाळात ज्ञानेश्वरी वाचली जाते, ऐकली जाते. प्रत्येक अध्याय वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचं सार इथे सांगण्याचा मी प्रयत्न करते. ऐकूया गीता सार. 18 अध्यायाची गीता सांगे प्रत्यक्ष ईश्वर, मोहग्रस्त अर्जुनासी करी कर्तव्य तत्पर. पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद. रणांगणी पाहून सैन्य धैर्य सरे अर्जुनाचे, राज्य नको सुखभोगही नको, काय करू या विजयाचे. संभ्रमित त्याची अवस्था, नको नको ते विचार, मोहग्रस्त अर्जुनासी करी कर्तव्य तत्पर. दुसरा सांख्ययोग. सुख दुःख पाप पुण्य योग्य कसे ते ठरवावे, न्याय नीती सदाचार हित समाजाचे व्हावे. युद्ध नको टाळू पार्था, मार्ग दाखवी योगेश्वर, मोहग्रस्त अर्जुनासी करी कर्तव्य तत्पर. तिसरा कर्मयोग. योग वृत्ती काम करावे, कर्मयोग जो त्यास म्हणती, स्वार्थ नको हित समाजाचे, सदैव त्याचे चिंतन करीती. साथ देईल सर्वार्थाने, साह्यकारी तो परमेश्वर, मोहग्रस्त अर्जुनासी करी कर्तव्य तत्पर. ज्ञानकर्म संन्यास. चौथा अध्याय. अपेक्षा नको फळाची, कर्म करी तूची राही, अध्यायाच्या ज्ञानासम पुण्यप्रद तू कर रे काही. सारथी मी तुझ्या रथाचा, सांगतो सदाचार, मोहग्रस्त अर्जुनासी करी कर्तव्य तत्पर. अध्याय 5. कर्मसन्यास योग. त्याग क्षमा संयम शांती, सदा वसे ज्याचे ठाई, जटा दाढी भगवई कफनी, बाह्यरूप त्याचे पायी. सर्वाभूती समभाव, स्वभाव उत्तम हे लक्षण सार, मोहग्रस्त अर्जुनासी करी कर्तव्य तत्पर. 6. आत्मसंयम.
मन असे चंचल भारी, जिंकणे हे केवळ कठीण. चिंतन ध्यान शांत मन, वासना होतील क्षीण. निश्चयाने अनासक्त, ध्यान योग तू आचर. मोहग्रस्त अर्जुनासी, करी कर्तव्य तत्पर. 7. ज्ञान विज्ञान. मन बुद्धी अहंकार आणि पंचमहाभूते, चराचरी माझी शक्ती, प्राण जाणी आता तूते. मीच आत बाहेरी बघ, चैतन्याचे हे शरीर. मोहग्रस्त अर्जुनासी, करी कर्तव्य तत्पर. 8. अक्षर ब्रह्म. ध्यान योग चिंतनाने सद्गुणांचा घ्यावा ध्यास. प्राप्त होईल अभ्यासाने, नित्य स्मरण करतो त्यास. अन्य विषय त्याग तू सारे, नित्य तू मलाची स्मर. मोहग्रस्त अर्जुनासी, करी कर्तव्य तत्पर. 9. अध्याय राजविद्या राजगुह्य. व्यक्त अव्यक्ताची रूप, विश्व सारेची व्यापिले. निसर्गाशी रचतो मीच, ज्याने सर्व हे जाणिले. निमित्त तुझी परिसारे, चालवी मी सूत्रधार. मोहग्रस्त अर्जुनासी, करी कर्तव्य तत्पर. 10. विभूतियोग. विश्वरूप समजून घेता, भक्तिभाव तो वाढतो. चित्त शुद्ध होता त्याचे, चरणी माझ्या रे अर्पितो. विभूती पूजन अभ्यासाने, जाती दुर्गुण विचार. मोहग्रस्त अर्जुनासी, करी कर्तव्य तत्पर. 11. विश्वरूप दर्शन. दिव्य चक्षु देई कृष्ण, प्रिय सखा अर्जुनास. अतिभव्य विश्वस्वरूप, सक्षम होई पाहण्यास. करीन मीच सारे पार्था, घेई मनी हाची धीर. मोहग्रस्त अर्जुनासी, करी कर्तव्य तत्पर. 12. भक्तियोग. भक्ती कशी आज करावी, श्रेष्ठ होण्या मानवास. भक्ती करीना विभक्ती, तोच आवडे मज खास. सदाचारी परोपकारी, मीच करीन रे उद्धार. मोहग्रस्त अर्जुनासी, करी कर्तव्य तत्पर. 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ. देह जीवात्मा परमात्मा, क्षेत्र नाव हे देहाला. आत्मा देही तो ब्रह्मांडी, जाण तू खऱ्या देवाला. एक चेतना जीवात, साऱ्या तोच असे आधार. मोहग्रस्त अर्जुनासी, करी कर्तव्य तत्पर. 14. गुणत्रय विभाग. सात्विक राजस तामस 3, गुणांचा रे स्वभाव. उत्तम मध्यम अधमची ठरतो, गुणांचाच प्रभाव. उपासनेने गुण जिंकावे, मीच बेडा नेईन पार. मोहग्रस्त अर्जुनासी, करी कर्तव्य तत्पर. 15. पुरुषोत्तम. विराट जगरूपी विश्वाचा, विस्तार आणि पसारा. शाखा खाली मूळे वरती, उलटा न्याय हा सारा. देहामध्ये जीवरूप मी, मीच खाली वर. मोहग्रस्त अर्जुनासी, करी कर्तव्य तत्पर. दैवासुर संपत विभाग. 16. दैवी आणि आसुरी वृत्ती, 2 प्रकार स्वभावाचे. नराचा नारायण भावा, हेच सांगणे गीतेचे. ज्ञान दान सौजन्याने, जीवनात येई बहार. मोहग्रस्त अर्जुनासी, करी कर्तव्य तत्पर. 17. अध्याय श्रद्धा. सत्य मधुर हितकरवाणी, राग तो नसावा. नम्र लीन संयम भाव, ध्यानी हेच ठेवा. 17व्याचे हे सार, शुद्ध व्हावा आचार. मोहग्रस्त अर्जुनासी, करी कर्तव्य तत्पर. 18. मोक्ष संन्यास. मोहाचा तो क्षय होताची,
मोक्ष हीच संपदा, कर्मे करिता शुद्ध निर्मळ, टळती साऱ्या आपदा. अभ्यासावी गीता, चिंतनी नित्य तो योगेश्वर, मोहग्रस्त अर्जुनासी, करी कर्तव्य तत्पर, करी कर्तव्य तत्पर. गीतेच्या परीक्षा देण्याच्या निमित्ताने अभ्यास झाला आणि गीता खरंच माणसाला उन्नतीसाठी शक्य होईल तेवढी पठणात ठेवावी. अर्जुन हा आपला आदर्श असावा आणि कृष्ण हा आपल्याला साह्यकारक ठरेलच अशी खात्री तो देतो. या दोन महापुरुषांना नजरेसमोर ठेवून आपण आपल्या जीवनाची योग्य घडण करायला सुरुवात करावी, हीच गीतेची फलश्रुती आहे. तरुणांनी सुद्धा गीता अनुभवावी एवढंच सांगेन. धन्यवाद.